हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल याचं नाव वाघमारेच अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण 8 क्लासचा चॅप्टर नंबर 13 हा बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 12 हा कंप्लीट केला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 13 ची एक्सरसाइज बघणार आहोत. तर एक्सरसाइज स्टार्ट करूया. एक्सरसाइज स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करा, त्यामुळे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द सेंटेन्स स्टेटमेंट बाय फिलिंग द गॅप्स युजिंग ॲप्रोप्रिएट टर्म. तर मी यामध्ये एक्सप्लेनेशन थोडंसं कमी देतो, कारण की आपला व्हिडिओ जो आहे तो खूप लांब होतो आणि तुम्हाला पण ते बघायला थोडंसं त्रास होईल. अँड fill in the blanks is drawn in between the reactant and product while writing a equation for chemical reaction. म्हणजेच की केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण म्हणजे इक्वेशन लिहितो तेव्हा आपल्याला काय ड्रॉ करावं लागते त्या दोन या रिॲक्शनमध्ये. याचा आन्सर आहे अन ॲरो इज ड्रॉन इन द बिटवीन द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट while रायटिंग द इक्वेशन फॉर द रिॲक्शन केमिकल रिॲक्शन. रस्टिंग ऑफ आयरन, fill in the blanks chemical change. Rusting of iron is slow chemical change, कारण की ते स्लो होते ना. नेक्स्ट आहे the spoil of food is chemical change with recognized from the generation of certain fill in the blanks due to. याचा आन्सर असा आहे की the spoiling of food is chemical change which is recognized from the generation of certain smell due to it. The next आहे, a colorless solution of calcium hydroxide is test tube turns fill in the blanks on blowing in it through a blow tube for some time. तर याचा आन्सर असा आहे की a colorless solution of calcium hydroxide in a test tube turns milky on blowing in it through a blow tube for some time. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, the white particles of baking soda disappear when put in lemon juice. This means that it is a fill in the blank change. याचा आन्सर असा आहे की the white particles of baking soda disappear when put in lemon juice. This means that is a chemical change. ते केमिकल चेंज आहे ना. नंतर ऑक्सिजन इज अ fill in the blanks in respiration. ऑक्सिजन इज reactant in respiration. नंतर आहे sodium chloride is fill in the blanks compound with hydrogen chloride fill in the blanks compound. याचा आन्सर आहे sodium chloride is ionic compound with hydrogen chloride is covalent compound. नेक्स्ट आहे electron fill in the blanks incomplete in each hydrogen and hydrogen molecule. सोल्युशन आहे त्याचं इलेक्ट्रॉन डुप्लेट इज कम्प्लीट इन इच हायड्रोजन अँड हायड्रोजन मॉलिक्यूल. आणि त्याला डुप्लेट कंप्लीट करावं लागते की नाही, कारण त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती 1 आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे त्याला 1 लागेल ना इलेक्ट्रॉन. क्लोरीन Cl2 मॉलिक्यूल्स इज फॉर्म, म्हणजे क्लोरीन मीन्स Cl2 बाय फॉर्म बाय फिल इन द ब्लँक्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन 2 क्लोरीन ॲटॉम्स. याचं जे सोल्युशन आहे क्लोरीन मीन्स Cl2 molecule is formed by शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन 2 क्लोरीन ॲटोम. म्हणजे की 2 क्लोरीन ॲटोम मधील जे इलेक्ट्रॉन असतात ते शेअर होतात, कारण की Clचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 17 आहे आपल्याला माहिती आहे. आणि त्याला जे त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 287. तर त्याला जे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील, तर त्याला 1 इलेक्ट्रॉन लागतील ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. आणि तो काय करेल शेअरिंग करेल, म्हणजेच की एकाकडून घेईल तो. तर नेक्स्ट आहे शेअरिंग करीन, म्हणजे इथे जे आहे ते शेअरिंग करीन किंवा तो एकाकडून घेईन. त्यानंतर आहे एक्सप्लेन बाय रायटिंग अ वर्ड इक्वेशन. आपल्याला वर्ड इक्वेशन लिहायचे आहे. फर्स्ट आहे रेस्पिरेशन इन केमिकल चेंज. केमिकल चेंजमध्ये जे रेस्पिरेशन असते आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे केमिकल चेंज इज प्रोसेस इन विच अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म. फर्स्ट इज रेस्पिरेशन इज irreversible process. During respiration oxygen is converted into carbon dioxide in bracket a new substance is formed. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे ड्युरिंग रेस्पिरेशन
there is change in their chemical composition during respiration, absorption and revolution of energy take place. These are characteristics of chemical reaction, hence respiration is a chemical reaction. त्यानंतर आहे हार्ड वॉटर गेस सॉफ्टनेड ऑन मिक्सिंग विथ अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा. म्हणजेच की जे हार्ड वॉटर असतं, आपलं जे घरचं जे पाणी आहे ते हार्ड वॉटर असतं आणि त्यामध्ये जेव्हा आपण आपला वॉशिंग सोडा मिक्स करतो तेव्हा जे सॉफ्ट होते थोडंसं. त्यामुळे जे आहे त्याचा जे फेस जास्त होतो आपण जर हार्ड वॉटरमध्ये जर वॉशिंग सोडा टाकला तर. त्याचं जे आन्सर आहे सोडियम कार्बोनेट मीन्स Na2CO3 is also known as washing soda. It can remove temporary and permanent hardness from water. म्हणजेच की जे सोडियम कार्बोनेट आहे म्हणजेच की Na2CO3 किंवा वॉशिंग सोडा जे आहे ते परमनंट किंवा टेम्पररी जे आहे ते हार्डनेस ऑफ वॉटर काढून टाकते. सोडियम कार्बोनेट इज सुलेबल बट कॅल्शियम कार्बोनेट इज अँड मॅग्नेशियम कार्बोनेट आर इनसुलेबल. नंतर द कार्बोनेट ions from sodium carbonate reacts with calcium and magnesium ion in the water to produce insoluble precipitate. For example, Ca2 plus aqueous म्हणजेच की डायल्यूट आहे ते Na2CO3 याची जी रिॲक्शन आहे ते CaSCO3 S प्लस 2Na प्लस म्हणजेच की कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच की फर्स्ट आहे कॅल्शियम प्लस सोडियम कार्बोनेट त्याची जी रिॲक्शन होईल ती कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम अशी त्याची रिॲक्शन होईल. द वॉटर इज सॉफ्टेन बिकॉज इट नो लॉंगर कंटेन डिसॉल्व कॅल्शियम आयन्स अँड मॅग्नेशियम आयन्स. तर जो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आता सोडूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे लाईमस्टोन पावडर डिसॅपर ऑन ॲडिंग डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. याचा आन्सर असा आहे की लाईमस्टोन इज predominantly calcium carbonate CaCO3. When calcium carbonate react with 10% solution of hydrochloric acid, then calcium chloride is formed as salt. Calcium chloride म्हणजेच की salt along with water and carbon dioxide म्हणजेच की brisk effervescence. म्हणजे याची जी रिॲक्शन आहे 2HCl प्लस CaCO3 इज त्याची रिॲक्शन म्हणजेच की हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस कॅल्शियम कार्बोनेट इज इक्वल टू म्हणजेच याची जी रिॲक्शन आहे कॅल्शियम क्लोराईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड H2O वॉटर. their reaction. In this reaction we add hydrogen ion H plus which will react with carbonate ion to form hydrogen by hydrogen carbonate HCO3 ions which are soluble in water and limestone will dissolve. तर हा क्वेश्चन आपला सॉल्व झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बबल्स आर सीन ऑन ॲडिंग लेमन ज्यूस टू बेकिंग सोडा. याचा आन्सर बबल्स आर सीन ऑन ॲडिंग लेमन ज्यूस टू बेकिंग सोडा बिकॉज लेमन ज्यूस is citric acid. Baking soda is sodium bicarbonate. On adding lime juice in baking soda we add acid in base, then neutralization reaction is taking place resulting in formation of salt water and brisk effervescence of carbon dioxide. This CO2 म्हणजेच की carbon dioxide is released in the form of bubbles. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्यातलंच थोडं आन्सर आहे. तर CH3C6H5O7 प्लस NaHCO3 याची जी रिॲक्शन आहे NaC6H5O7 प्लस 3H2O प्लस 3CO2 म्हणजेच की सायट्रिक ॲसिड प्लस बेकिंग सोडा याची जी रिॲक्शन आहे सायट्रिक ॲसिड प्लस बेकिंग सोडा याची रिॲक्शन आहे सॉल्ट वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. तर तुम्ही असा आन्सर त्याचं लिहू शकता. नंतर आहे मॅच द पेअर. हा क्वेश्चन आहे मॅच द पेअर म्हणजेच की पहिल्या बॉक्समध्ये जे आहे ते आहे फोटोसिंथेसिस वॉटर सोडियम क्लोराईड डिसोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर. नंतर आहे कार्बन, नंतर आहे फ्लोरीन आणि मग आहे मॅग्नेशियम. नेक्स्ट बॉक्समध्ये असं आहे की टेंडेन्सी ऑफ लॉस इलेक्ट्रॉन रिॲक्ट
reactant in combustion process, chemical change, covalent bond, ionic bond, physical change, आणि या tendency to form anion. याचं जे सोल्युशन आहे, त्याची जी पेअर्स आहेत अशा आहेत की फोटोसिंथेसिसची जी पेअर आहे ती केमिकल चेंज आहे, वॉटर आहे, ते कोवॅलेंट बॉन्ड आहे, सोडियम क्लोराईड आहे, आयोनिक बॉन्ड आहे, डिसोल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर, याची जी जोडी आहे ती फिजिकल चेंज आहे, कार्बन जे आहे ते रिॲक्टन इन कम्ब्युशन प्रोसेस, आणि जेव्हा कम्ब्युशन होते तेव्हा याची कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. फ्लोरीन याची जोडी आहे टेंडन्सी ऑफ फॉर्म अनायन. मॅग्नेशियमची जोडी आहे ते टेंडन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन्स. तर जो हा नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन असा आहे की शो विथ हेल्प ऑफ डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ द फॉलोइंग कंपाउंड आर फॉर्म फ्रॉम द कॉन्स्टिट्युएंट ॲटोम. तर हा क्वेश्चन हा लास्ट क्वेश्चन आहे. तर यामध्ये काय शो विथ द हेल्प ऑफ डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाऊ द फॉलोइंग कंपाऊंड आर फॉर्म फ्रॉम द कॉन्स्टिट्यूट ॲटोम, म्हणजेच की जे फॉलोइंग जे कंपाऊंड आहे ते कसे तयार होतात हे आपल्याला डायग्रामच्या सोबत काढायचं आहे. तर फर्स्ट आहे सोडियम क्लोराईड हे कसं तयार होतं याचे आपल्याला फॉर्म्युला काढायचा. तर फॉर्म्युलाच्या स्टेप्स असतात, त्या स्टेप्स बघूया आणि हे जे सोल्युशन आहे तुम्ही ते वहीमध्ये लिहू शकता. नंतर आहे स्टेप 1 जी आहे ते राईट अ सिम्बॉलिक ऑफ द रॅडिकल्स, म्हणजेच की जे रॅडिकल्स आहेत, म्हणजेच की जे आपल्याला जे एलिमेंट दिलं आहे त्याचे जे सिम्बॉल लिहायचे. तर फर्स्ट आहे Na म्हणजेच की सोडियम, सेकंड आहे Cl म्हणजेच की कॅल्शियम. स्टेप 2 अशी आहे की राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल, म्हणजेच की जे रॅडिकल आहे त्यांची व्हॅलेन्सी लिहायची आहे. सोडियमची जी आहे ती 1 आहे, कॅल्शियमची जी आहे ती 1 आहे. तर लिहिलेलं आहे आपण असं. त्यानंतर थर्ड स्टेप आहे क्रॉस मल्टिप्लाय सिम्बॉल्स ऑफ रॅडिकल्स विथ देअर रिस्पेक्टिव्ह व्हॅलेन्सी. जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचे म्हणजेच की आपल्याला Na मल्टिप्लाय बाय 1 आणि Cl मल्टिप्लाय बाय 1. मग त्यानंतर आहे राईट डाऊन द केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, म्हणजेच की आता जे आपण Na ला जेव्हा 1 ने मल्टिप्लाय करतो Na मल्टिप्लाय बाय 1 Na आणि Cl मल्टिप्लाय बाय 1 Cl. सो त्याचा आन्सर जे त्याचा जो फॉर्म्युला होईल तो असा इथे आपण डायग्राममध्ये आपल्याला असा काढून दाखवायचा आहे. तर तिथे याचा जो फॉर्म्युला इथे मिसिंग आहे, इथे आपल्याला या स्टेपमध्ये लिहायचं आहे NaCl. तर असं तुम्ही लिहू शकता, कारण की जेव्हा आपण Na ला मल्टिप्लाय करू 1 सोबत तेव्हा Naच होईल आणि Cl ला मल्टिप्लाय करू 1 सोबत तर Clच होईल, कारण की 1 आपण Na मल्टिप्लाय 1 Na. तर नेक्स्ट आपल्याला ही डायग्राम काढायची आहे. तर ही डायग्राम अशी आहे की आपल्याला पहिले NaCl म्हणजेच की आपल्याला फर्स्ट सोडियमची जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते काढायचं आहे. नंतर क्लोरीन ॲटॉमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढायचं आहे. त्याची जी रिॲक्शन होईल ते आपल्याला रिॲक्शन इथे लिहायची आहे आणि इथे क्लोराईडची रिॲक्शन, म्हणजेच की इथून सोडियम क्लोराईड तयार होईल. तर इथे जे आपल्याला तर फर्स्ट सोडियम ॲटॉम म्हणजेच की सोडियमचा जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, तर सोडियमची व्हॅलेन्सी काय आहे, तर 11 ही त्याची व्हॅलेन्सी आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर 2, 8 आणि 1 त्याची जे हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हे जे सोडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर सोडियमच्या ॲटोममध्ये फर्स्ट न्यूक्लियस असते, इथे न्यूक्लियस, आणि त्याच्या ज्या फर्स्ट सेलमध्ये आहेत ते 2 ॲटॉम्स राहतील. नेक्स्ट सेल म्हणजे जे L सेल आहे त्यामध्ये जे आहे ते 8 इलेक्ट्रॉन राहतील, आणि जे शेवटचं जे सेल आहे M त्यामध्ये जे आहे ते 1 इलेक्ट्रॉन राहतील. तर त्याला काय त्याची जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, याचं मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो इथे. तर 2, 8 आणि 1. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जे आपले जे ॲटोम असतात त्यांना जे ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करायचं असते, तर पण इथे जे आहे त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी त्याला जो आहे ते 1 इलेक्ट्रॉन लागतं आणि ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन लागतं. तर ते तो घेतल्यापेक्षा एखाद्याला देईन तेव्हा त्याचं जे ऑक्टेट आहे ते पूर्ण होईल. इथे 8 राहतील ना, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट होईल. पण तो जो आहे की नाही ते 1 इलेक्ट्रॉन आहे ते क्लोरीन ॲटॉमला देईल, बिकॉज द क्लोरीन ॲटॉमची जी व्हॅलेन्सी आहे ती 17 आहे. 17 नाही, त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. त्याचं जे त्याची जे आपलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते मी इथे लिहितो. या सोडियमचं लिहिलं आहे, तर क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे की त्याची 70 आहे की नाही, त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं होईल की 2, 8 आणि 7. तर याला जे आपल्या
क्लोरीनला जे 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर तो जे सोडियम आहे त्याकडून तो 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि त्याचं जे ऑक्टेट पूर्ण करेल, आणि सोडियम जेव्हा त्याला देईल तेव्हा त्या सोडियमचं सुद्धा ऑक्टेट कम्प्लीट होईल. त्याची रिॲक्शन अशी होईल की Na जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते असं होईल, Na प्लस, म्हणजेच की तो Na तो कोणाला तरी देत आहे ना, म्हणजेच की तो प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच की Na सोडियम आयन इज अ कॅटायन बिकॉज, कारण की तो जो आहे तो सोडियम एखाद्या दुसऱ्या ॲटमला देत आहे, तो पॉझिटिव्ह आहे, आणि क्लोरीन जे आहे ते रिसीव्ह करत आहे की नाही. तर क्लोरीन जे ते मायनस आहे, म्हणजेच की त्याचं निगेटिव्ह आहे, क्लोरीन आयन अँड ॲटॉम. याचं जे असं स्ट्रक्चर असं होईल की Naच्या म्हणजे सोडियमच्या फर्स्ट सेलमध्ये 2 आणि लास्ट सेलमध्ये जे आहे ते 8 राहतील, म्हणजे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट होईल. आणि क्लोरीनच्या फर्स्ट सेलमध्ये ते 2 राहतील आणि सेकंड सेलमध्ये राहतील 8 आणि थर्ड सेलमध्ये जे आहेत ते 8 राहतील. तर त्याचं क्लोरीनचं सुद्धा ऑक्टेट कम्प्लीट होऊन जाईल. तर नेक्स्ट सब क्वेश्चन आहे आपल्याला लिहायचे पोटॅशियम फ्लोराईड. तर याची जे आपल्याला फॉर्म्युला काढायचा, फर्स्ट लिहायचे आपल्याला राईट द सिम्बॉलिक ऑफ रॅडिकल. सिम्बॉल लिहायचे आहेत, त्याचे सिम्बॉल आहेत सोडियमचा के आणि फ्लोराईडचा F. त्याचे जे आहेत नंतर व्हॅलेन्सी, राईट व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. त्याची जी व्हॅलेन्सी आहे 1 आणि 1 आहे, आणि त्याचे जे क्रॉस मल्टिप्लाय करायचं नंतर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय द सिम्बॉल्स ऑफ रॅडिकल विथ द रिस्पेक्टिव्ह व्हॅलेन्सी. त्याचं जे आहे ते स्टेप आहे, म्हणजेच की इथे जे KF लिहिलं आहे ते साईडला आहे, तुम्ही इथे लिहू शकता. त्याची जे तयार होईल ते KF होईल, जसं की KF त्याची जी रिॲक्शन तयार होईल. ती डायग्राम कशी आहे, तर डायग्राम याप्रमाणे काढायची आपल्याला. तर पोटॅशियम जे आहे, इथे पोटॅशियमची एक शेल आहे, त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. फ्लोरीनचं जे आहे ते असं हे दिलेलं आहे, आणि जे पोटॅशियम प्लस आहे आणि हा मायनस आहे. तरी हा जो आहे की नाही पोटॅशियमचा काय 90 आहे की नाही इलेक्ट्रॉनिक नंबर, त्याचे जे हे होईल पोटॅशियमची जी, इथे मी लिहितोय पोटॅशियमची जी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय होईल, तर 2 8 8 2 8 2 8 10, आणि याची जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते असं आहे, म्हणजे 2 8 8 1. म्हणजे की त्याला 1 द्यावं लागेल, का नाही त्याचे 7 तो घेऊ शकत नाही आणि 1 तो घेऊ शकत नाही, तर 1 तो आहे तो दुसऱ्या देईल, म्हणजे सुद्धा फ्लोराईडला 1 देईल आणि त्याचे जे ऑक्टेट आहे कम्प्लीट करील. तरी त्याशी तुम्ही डायग्राम काढू शकता. आणि तर मग आपण इथे वर्ड लिहू शकतो के. द कंपाऊंड पोटॅशियम फ्लोराईड कन्सिस्ट ऑफ पोटॅशियम K प्लस आयन अँड फ्लोराईड F मायनस, कारण की फ्लोराईड ते घेईल, एक इलेक्ट्रॉन घेईल. तर हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. तर आता जो आहे नेक्स्ट आहे वॉटर. आपल्याला वॉटरचा जो आहे फॉर्म्युला आणि त्याची डायग्राम काढायची. वॉटर मीन्स आपल्याला माहिती आहे वॉटरचा फॉर्म्युला काय, H2O. H2 आहे, पण आपल्याला तो पूर्ण स्टेपनुसार काढायचा, तर आपण लिहूया. तर फर्स्ट स्टेप आहे राईट द सिम्बॉलिक रॅडिकल्स. त्याचे सिम्बॉल लिहायचे आपल्याला, तर H आणि O, आणि त्याची व्हॅलेन्सी लिहायची, राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. मग व्हॅलेन्सी आहे 1, Hची 1 आहे, हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची 2 आहे की नाही. मग क्रॉस मल्टिप्लाय द सिम्बॉल ऑफ द रेडिकल विथ द रिस्पेक्टिव्ह व्हॅलेन्सी. जेव्हा आपण त्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, H मल्टिप्लाय बाय 2 इज H2 आणि O मल्टिप्लाय बाय 1 इज O. त्याचं जे फॉर्म्युला होईल तो H2 होईल, आणि त्याचा जो हे होईल डायग्राम होईल ती अशी होईल. H मीन्स याचे Hचे 1च त्याची इलेक्ट्रॉन आहे त्याच्या शेलमध्ये, आणि ऑक्सिजनचे जे इलेक्ट्रॉन आहे ते 2 + 6 आहे त्याचे, म्हणजे त्याला ऑक्सिजनला काय 2 इलेक्ट्रॉन लागतील आणि हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन लागतील. मग ते काय होतील, शेअरिंग करतील, म्हणजेच की ते बॉन्ड तयार करतील. हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्युल जे आहे ते रिॲक्ट करतील, जस की त्यांच्यासोबत ते शेअरिंग करतील एकमेकांना. तर ते कंबाईन होऊन जातील, आणि H प्लस ऑक्सिजन प्लस H त्याचं जे तयार होईल ते Hचे आता 2 इथे डुप्लेट कंप्लीट होतो, इथे याचं डुप्लेट कंप्लीट होतो, आणि इथं याचे ऑक्टेट कंप्लीट होतो. तर इथे अशी डायग्राम आहे, आणि जो H आहे तो इथे देईल. तर आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे हायड्रोजन क्लोराईड. आपल्याला हायड्रोजन क्लोराईडची जी आहे ते रिॲक्शन आणि त्याची आपल्याला डायग्राम काढायची. तर फर्स्ट आहे स्टेप 1, राईट सिम्बॉल ऑफ द रॅडिकल H आणि Cl, राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह रॅडिकल. त्यानंतर आहे रिस्पेक्टिव्ह रॅडिकलची आपण हे लिहिली, व्हॅलेन्सी 1 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय द सिम्बॉल ऑफ द रॅडिकल विथ देअर रिस्पेक्टिव्ह व्हॅलेन्सी. मग नंतर जेव्हा आपण त्याचं हे करू SCl होईल, SCl, कारण की जेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करू तेव्हा त्याचं SCl, कारण की 1 1 आहे की नाही खाली. नंतर त्याची जी रिॲक्शन आहे
ती रिॲक्शन अशी आहे, ती हायड्रोजनचा एक ॲटोम आणि Clचे जे असं आहे, Cl म्हणजेच की इथे त्यांनी दिलेलं आहे की हे त्यांनी मधातले शेल काढले नाही, ते आपल्याला काढावं लागेल. तुम्ही ते डायग्राम पूर्णपणे काढू शकता किंवा अशी पण काढू शकता. तर शेवटच्या यामध्ये किती आहे, 2 2 4 आणि एक 7 जे आहे त्याचे 7 याची आउटर मोस्ट शेलमध्ये जे क्लोरीनचे ते 7 ॲटोम आहेत. तर 7 त्याला क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, आणि क्लोरीन हायड्रोजनला सुद्धा 1 लागते. तर ते काय करतील, ते एक त्यांचं केमिकल बॉन्ड तयार करतील, सॉरी कोवॅलेंट बॉन्ड तयार करतील. कोवॅलेंट बॉन्ड जेव्हा ते तयार करतील तेव्हा त्यांचं जे आहे SCl ते होऊन जाईल. त्याचं जे आपण लिहू शकतो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि ते आहे ओव्हरऑल ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिट अँड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. ते असं लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की इन टर्म ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर डेफिनेशन ऑक्सिडेशन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे जे आहेत हे क्वेश्चन शिल्लकचे आहेत, म्हणजे तुम्ही या करून तुमचा अभ्यास जास्त होईल. हा क्वेश्चन आहे इन टर्म ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर डेफिनेशन ऑक्सिडेशन. याचं जे सोल्युशन, ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ड्युरिंग अ रिॲक्शन बाय मॉलिक्यूल ॲटॉम ऑर आयन. इन टर्म ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ऑक्सिडेशन is defined as a phenomenon in which an atom loses electron to form a positive charged cation during formation of ionic bond, or one atom undergoes oxidation while another atom undergoes reduction. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे हा, इन टर्म ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर डिफाईन रिड्युशन. म्हणजेच की हे जे 2 क्वेश्चन आहे हे तुमच्या एक्सरसाइजमध्ये नाही आहेत, पण हे एक्स्ट्रा क्वेश्चन आहे, तुम्ही हे लिहून घेऊ शकता आणि स्टडी करू शकता. याचा जे आन्सर आहे, याचा आन्सर असा आहे की reduction is defined as phenomenon in which an atom gains electron to form a negatively charged ion called anion. During formation of ionic bond, one atom undergoes oxidation while another atom undergoes reduction. तर आपला इथे जो हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला, तर हा क्वेश्चन आपला लास्ट क्वेश्चन होता. इथे आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे ते 14 चॅप्टरचा मी एक्सरसाइज घेऊन येईल 14 चॅप्टरची. तर तोपर्यंत टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.